मित्रांनो, हरीश दादांना मोठा स्टिंगरे फिश हुकअप झालेला आहे. दादांची जबरदस्त फाईट चालू आहे या माशाला कोकणामध्ये. मी जेकब मॅथ्यू आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल इनलँड वॉटर फिशिंगवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही निघालोय मालवणला कणकवली 2 दिवसीय फिशिंग टुर्नामेंटमध्ये सहभाग घेण्यासाठी. तर मित्रांनो, कणकवलीला जाण्यासाठी निगडी या ठिकाणाहून संध्याकाळी ठीक 7:30 वाजता बस निघणार आहे. तर आपली बस आलेली आहे. ह्याच ट्रॅव्हलने आम्ही रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी पोहोचणार आहोत कणकवलीला. सकाळचे ठीक 11:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलोय कणकवली एस टी स्टँडवर. आता इथून पुढे 1 तासाचा प्रवास करून आम्हाला पोहोचायचं आहे तळाशील बीचला. ह्याच ठिकाणी आमचं फिशिंग कॉम्पिटिशन होणार आहे. प्रवास करून आम्ही खूप थकलेलो आहोत. आता आम्ही आराम करून सकाळी लवकर उठून आम्हाला बीचवर पोहोचायचं आहे. सकाळी 6 वाजता फिशिंग टुर्नामेंट चालू होणार आहे, त्यामुळे आमची 5 वाजताच तयारी चालू झालेली आहे. तयारी पूर्ण होऊन आम्ही आता निघालो टुर्नामेंटला. चलो, ओके, गुड बाय. ओके, बाय. क्या सर जी, लियो टोकन वगैरह क्या लेना था? ID कार्ड वगैरह लिए? नाही ना, अभी ये ग्रुप्स का चल रहा है. आता या ठिकाणी ID कार्ड आणि किट्स देण्याचं प्रोग्राम चालू आहे. गोकुळ एकच, दोन्ही एकच. नाही, इकडे गोकुळची 44 साईज 44. फिशिंग बाईटसाठी स्क्विड दिलेला आहे. फिशिंगसाठी लागणारा लाईफ बाईट आम्ही घेऊन निघालोय स्पॉटला. माझा स्पॉट क्रमांक आहे 113 आणि गोकुळ यांचा स्पॉट क्रमांक आहे 114. आता कॉम्पिटिशन चालू होणार आहे थोड्याच वेळाने. ज्यावेळेस फायर क्रॅकरचं शॉट होईल त्यावेळेस कॉम्पिटिशन स्टार्ट होती. फायर क्रॅकर वाजलेला आहे. कॉम्पिटिशनला सुरुवात झाली आहे. गोकुळ भाऊ यांना फिश हुकअप झालेला आहे. हुकअप झालेल्या फिशचं मेजरमेंट घेऊन त्याला सोडून देण्यात येणार आहे, कारण की हेच कॉम्पिटिशनचा नियम आहे, कॅच अँड रिलीज. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या मनोज दादा यांना बिग साईज गिटार फिश हुकअप झालेला आहे. आपला चहा नाश्त्याचा टायमिंग झालेला आहे. चहा नाश्ता आलेला आहे. बघूया नाश्त्यामध्ये काय आलेलं आहे आता आपल्याला. आजचा पहिला दिवस आहे फिशिंग टुर्नामेंटचा. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत टायमिंग दिलेला होता आपल्याला. 12 वाजायला आलेली, परंतु अजूनपर्यंत तरी काय बाईट झालेलं नाही आहे. तसं हे नाही आहे. गोकुळला स्टार फिश लागलेला आणि स्टार फिश अँटिक असल्यामुळं तुम्हीच धरलीत ना? गोकुळ सूर्यवंशीने मला इथं रेंज द्या हो, त्याच्यामुळे बघता येत नव्हतं. माझ्या शेजारी असलेले 12 क्रमांकावर ज्यांनी टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना सकाळी एक फिश हुकअप झालेला आहे. सध्या तरी ते 1 नंबरला आहेत आता, आणि सर्वात मोठा फिश त्यांनाच हुकअप झालेला आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया आहे ते काय घेण्याचा प्रयत्न करूया.
दादा आपलं नाव सांगा आणि सध्याला आपणच एक नंबरला आहेत. आतापर्यंत कुठलं मोठं फिश हुकअप झालेलं नाही आहे. 50,000चा दावेदार तुम्हीच आहे. आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? नाही अपडेट वेगळी आहे. मी आता 4थ्या नंबरवर गेलेलो आहे. पहिले 3 झालेले आहेत अच्छा. आता पॉईंटवरती असतं ना GT पकडलेत म्हणून. हां त्यानुसार आता 4थ्या नंबर आहे. तर पण खूप छान आहे. एकदम आयोजकांनी ना एकदम छान नियोजन केलेलं आहे. एकदम परफेक्ट आहे आणि क्लायमेट पण छान आहे आणि मस्त वाटतं इकडे पकडायला. आता हे टुर्नामेंट पॉईंटवर आहे का साईजवर अवलंबून आहे का वजनावर आहे? जे स्पेसिस असतात ना हां त्याच्यावरती मग त्याला प्रत्येक स्पेसिसला त्यांनी आधीच दिलेलं आहे आपल्याला. बरं चार्ट दिलेला आहे. मग त्याच्यानुसार त्याचे पॉईंट असतात. कुठला मासा पकडला ना तर कुठल्या जातीचा त्याच्यानुसार मग त्याचे पॉईंट दिले जातात. अच्छा असं आहे का? पॉईंटवरती गोकुळ भावनी त्याच्यामध्ये पण असं आहे समजा त्याची एक विशिष्ट साईज आहे मॅक्सिमम मिनिमम ठेवली त्याची. हां त्याच्यावरती जर गेलं तर आणखी मग प्लस पॉईंट वाढत जातात अच्छा. त्या स्पेसिसचे. अच्छा गोकुळ भावनी पण एक स्टार फिश पकडलेला आहे. तर तुझी प्रतिक्रिया काय आहे त्याच्यावर? कुठल्या मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पकडला आणि तो सहसा कुणाला लागत नाही अँटिक असल्यामुळं तो. हां आणि तो गळाला चारा खाताना लागला का कसा लागला सांगता येणार नाही. पण तो लागलेला लागला पण लागला. धन्यवाद. सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत आपल्याला टायमिंग दिला होता, परंतु 1 तास वाढून दिला आहे. 1 वाजेपर्यंत आपलं फिशिंग चालणार होतं टुर्नामेंटचं. आता 1 वाजत आलेले आहेत. आपला टायमिंग संपत आहे. आत्ताचा 1 राऊंड संपलेला आहे. भेटूया संध्याकाळी 4च्या नंतर दुसऱ्या राऊंडला. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आपला जेवणाचा टायमिंग झालेला आहे. आजच्या आपल्या जेवणामध्ये काय काय मेनू आहेत ते पाहूया. सुकटाची चटणी आहे, भात आहे, सुरमईचा सार आहे आणि बांगडा फ्राय असा आपला आजचा जेवणाचा मेनू. आजचा दिवस दुसरा आहे आणि आज तिसरा गेम चालू होतोय 6 ते 1 वाजेपर्यंत. तर चला पुढं बघूया गेम होतं का नाही. आज प्रयत्न तर भरपूर केले काल आम्ही फर्स्ट गेमला आणि सेकंड गेमला, पण काय सक्सेस भेटलेलं नाही. पण आज भेटणार आहे याची गॅरंटी आहे आम्हाला. वारा आहे ना. येऊ द्या खेचा. या लाटेवर घ्या घ्या. मित्रांनो एवढ्या जवळ आलेला स्टिंगरे मिस झाला. विनिंग आहे चला. बिग फाईट. तुम्ही पाहू शकता हरीश दादांनी मोठा स्टिंगरे फिश हुकअप केलेला आहे. दादा एक जबरदस्त फाईट दिलेली आहे. एक जबरदस्त धूम देत दादांनी हा स्टिंगरे फिश बाहेर काढलेला आहे. या माशाला कोकणात वागळ ह्या नावाने ओळखले जाते. काही ठिकाणी या माशाला फाकड सुद्धा म्हटले जाते. या स्पर्धेमधून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते मित्रांनो, वय किती मोठा असू द्या, मनात जिद्द असली पाहिजे.